पहिली लढत आपल्या भेटीस आली आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही लढत जय श्रीराम क्रिकेट संघ वाऱ्याचे वाडे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 च पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आटातटीची लढत देखील आपल्याला पाहायला मिळते। पहिला धक्का क्रमांक लागला नामदेवच्या माध्यमातून, दुसऱ्या धक्क्याचा विचार केला तर दुःखाचा दुसरा धक्का लागलाय चिंतामणच्या स्वरूपात। दापलकचा विचार केला तर दापलक जाऊन पोहोचले कासगाव टीमची दादा 2-30 या अंकावर खऱ्या अर्थानं जितेशवर हल्ला चढवला गेलाय। पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला षटक हाताळलं बालानं तब्बल 8 धाब्यांचं, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 धाब्यांचं, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर रवीना हाताळतोय। चौथं षटक हाताळण्यात जबाबदारी दिली या रवीवर। पहिल्या चेंडूवर जरूर विकेट आला, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर सिंगल कंप्लीट झाली। अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडू उर्वरित आहेत, पाहूया 4 चेंडू मध्ये मात्र किती धावा मात्र कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा 4 चेंडूवर राहिलेला प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये। वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो चिखलोली ठाकूरपाडा या संघाकडून, कारण चिखलोली ठाकूरपाड्याचा विचार केला तर त्यांना देखील ठाऊक आहे कासगाव संघासारखा बलाढ्य संघ आमने सामने उभा आहे फलंदाजीसाठी। कोणत्या फलंदाजाला कोणत्या जाळ्यामध्ये बसवावं हे देखील माहित आहे। रिवाज अटॅक पांड्या आहे स्ट्राईकवर, पंचांना बुमरा करण्याचं देखील काम केलं होतं, परंतु या ठिकाणी पंच देखील तथाक्ष आहेत। मेन पंचांच्या भूमिकेचं जर वर्णन केलं तर अनंत गावंडा मेन फ्रॉम चिंचवले आणि स्पेन लेगचे पंच पाहायला गेलं तर सातत्याने आपल्याला प्रत्येक आयोजनामध्ये त्या पंचांचं मात्र काम अचूक पाहायला मिळतं। तेच पंच अर्थातच शिरपत कडाल मेन फ्रॉम भोज या पंचांना देखील पाहतो आपण। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून या आयोजकाला देखील भरपूर शुभेच्छा आल्यात। आदरणीय बाळाराम समाजसेवा आदरणीय नारायण बाळाराम पाटील नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक यांच्याकडून देखील वाऱ्याचे वाडे आयोजकांना देखील शुभेच्छा आल्यात। त्या साहेबांचं देखील जय श्रीराम क्रिकेट संघ वाऱ्याचे वाडे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व चौथं या पर्वामध्ये देखील आदरणीय नारायण बाळाराम पाटील साहेबांचं देखील मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय विकेट आणि विकेटचं पतन। धक्का क्रमांक लागलाय तिसरं पांड्याच्या स्वरूपात। दापलकाचा विचार केला तर दापलक जाऊन पोहोचलं दादा 3 बाद 32 धावा। कमबॅक केलं मात्र गोलंदाज रवीना चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली संघाच्या संघनायकानं या रवीवर। आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चांगली कामगिरी देखील पाहायला मिळते या रवीच्या माध्यमातून। नक्कीच जी स्पर्धा आपण कव्हर केली जाते ब्रदर स्पोर्ट लाहीन वाहिनी, खऱ्या अर्थानं विचार केला तर फिशू ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर भिंकी पार्टी आहे। कॅमेरामॅनच्या जर भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर रोशन म्हात्रे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष मनापूर्वक स्वागत करेन। आणि आजच्या दिवसामध्ये मात्र आमच्या सामन्यात जोडले जाणारे एक काराव गावातील बुलंद आवाज आणि विजयजी डोके साहेबांचं देखील मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनापूर्वक स्वागत करेन। आणि तसेच या स्पर्धेचं समालोचन पाठीचा कणा म्हटलं तर सुंदर सुस्त अक्षरामध्ये जे रनाची काउंटिंग केली जाते ते आमच्या सामावेश जोडले गेले आहेत। आदरणीय सुरेश वारे यांचे देखील मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनापूर्वक स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी अंतिम आणि शेवटचं षटक हाताळलं जात आहे। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या षटकामध्ये देखील भन्नाट विकेट देखील पाहायला मिळालं। तब्बल 3 विकेट मात्र बहाल केले रवी हिरवेनं। आपला षटक संघाला सावरलं। काय असते संघाची जबाबदारी, आपल्या ज्या वेळेस कांद्यावर जबाबदारी दिली जाते
या ठिकाणी पंचांचं डिसिजन मांडणं योग्य ते दिलं जाईल. या ठिकाणी फलंदाज देखील क्रॉस झालेला नाहीये. पिच ज्या वेळेस क्रॉस होईल त्याच वेळेस मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. या ठिकाणी समोर उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जाईल 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स देवा क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. पाहता पाहता चौथं षटक देखील संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलंय. त्याला 3 बाद 38 धाबा. येणारे 24 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज आहे विजयासाठी चिखलोली ठाकूरपाडा संघाला. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काळ ठरवेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या वारेवाडी नगरीमध्ये पाहायला गेलं तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. बघा पाहायला गेलं ती स्पर्धा गावाच्या काही अंतरावर आहे परंतु वारेकरांचं हे प्रेम पाहायला मिळतंय. चांगली खेळपट्टी देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि जी स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ते देखील या ठिकाणी नेटची सोय देखील उपलब्ध केली गेली. बघा आजचा दिवस शुक्रवार आहे. लाईट विद्युत खंडित देखील पाहायला मिळते तरी या ठिकाणी पाहायला गेलं तर लाईव्ह मॅच मात्र पाहायला मिळते. लाईट नसला अन्य देखील आपण या ठिकाणी लाईव्ह मॅच कव्हर केली जाते. या हे वारेकरांचं प्रेम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी समीकरण आहे 24 चेंडू आणि 39 धाबा कुटायच्या विजयासाठी चिखलोली ठाकूरपाडा संघाला कोणता फलंदाज मात्र या 39 धाबा कुटेलने आपला संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करेल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जाऊया दुसऱ्या फेरीतील दुसरी लढतीच्या ज्ञानेपैकीसाठी एका साईडनं विचार केला तर ओलमान आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर शील ठाकूरवाडी. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि त्या टॉस बॉक्स मध्ये बसलेले सर्व प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण टॉस बॉक्स देखील खाली करायचंय. बघा प्रेक्षकांना देखील विनंती आहे त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातो. जाऊया दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आणि त्या लढतीच करूया नाणेफेकीचा कौल. एका साईडला विचार केला तर ओलमन संघ कर्जत विभागातील हा संघ आपल्या वारेवाडी या नगरीमध्ये आज बिलॉंग झालाय आणि दुसऱ्या विचार केला तर सील ठाकूरवाडी म्हणजे वाघनवी विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे या आपण करूया नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आदरणीय जाऊया आपण या मैदानाचे मालक आदरणीय पांडुरंग वारे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. त्यांना देखील मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते करूया आपण नाणेफेकीचा कौल. आदरणीय पांडुरंग वारे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण सील आणि ओलमन संघांची नाणेफेकी. कॅमेरामॅन आपण कॅमेरा वळवायचा आहे सर नक्कीच या ठिकाणी कॅमेरा या ठिकाणी वळला गेलाय. आदरणीय पांडुरंग वारे या साहेबांचा शुभ हस्ते केला जातोय. ओलमन आणि सीलच्या दरम्यान नाणेफेकी. या ठिकाणी शाबाचा कॉल दिलाय. पाहूया नाणेफेकीचा कौल लागलाय सील ठाकूरवाडीकडे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय. काय हे रणनीती हे देखील जाणून घेतील. तत्पूर्वी जाऊया त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हा आम्हा भेटी झाले. प्रथम फलंदाज देखील कासगाववाडी संघाने 38 धाबा मात्र कुठल्या येणाऱ्या 24 मध्ये 39 धाबा कुठायचे आहेत चिखलोली ठाकूरपाडा संघाला आणि 39 धाब्यांचं आव्हान समोर ठेवून मात्र मैदानात सलामीची जोडे आतमध्ये दाखल झाले. एका साईडला विचार केला तर बाला आलाय. दुसऱ्या साईडला विचार केला तर जितेश शिवगडे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो फलंदाज सलामीला आलाय जितेश
स्ट्राईक वर बाला बसमा डावखुरा फलंदाज काय शाप असेल डावखुरा फलंदाजाची ती देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज चिंतामण आहे. हलक्या हाताने चेंडूला प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी फटका बसला जातोय. चेंडू बॅटला ब्रश होतोय. दगा क्रमांक लागेल पहिला चिखलोली ठाकूरपाडा संघाला. बॅक टू दगा उठ बाला बसमा. ज्या कामासाठी पाठवलं होतं बाला बसमाला ते काम देखील करता आलं नाहीये. हलकाचा चेंडू मात्र बॅटला ब्रश झाला आणि दाब सरळ जेल मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धक्का क्रमांक लागला पहिला चिखलोली ठाकूरपाडा संघाला बालाच्या माध्यमातून आणि बाला यांचा जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जर्सी क्रमांक 7 प्रदान केलेला देवा. 39 धाबा कुटायच्यात येणारे 23 चेंडू मध्ये समीकरण 24 39 समीकरण येऊन ठेपलं. 23 39 पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेट. ज्या फलंदाजाला ज्याचं काम करण्यासाठी पाठवलं होतं कारण चिखलोली ठाकूरपाडा संघाला देखील ठाऊक होतं की डावखुरा फलंदाजाला मात्र चौकार मात्र सहज षटकार देखील सहज जाऊ शकतील परंतु ते काम मात्र बाला बसमाकडून झालं नाहीये. नवीन फलंदाज देवा पाहूया कोणत्या पद्धतीने फटका फसला गेलाय. समोर वरती उडवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जमीनला दान. चेंडूचे उचल फेक होईल त्या दरम्यान देखील 2 धावा दाखल काबर लागल्या जात आहेत. 2च्या समीकरणाने का होईना परंतु चिखलोली ठाकूरपाडा संघाचं अकाउंट देखील ओपन केलं जात आहे. अजूनही 22 चेंडू आणि समीकरण येऊन ठेपलं 37 धावांचं. ओहो या चेंडूची लाईन पाहावी लागेल. पंचाने एसडीचं वाईट. पंच देखील त्या ठिकाणी तक्ष आहेत. नक्कीच पाहायला गेला तर भरपूर वर्षांचा अनुभव पाहायला मिळतोय अनंत गावंडाकडं आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला पंचांचं कामगिरी अचूक पाहायला मिळते. या ठिकाणी घडलं काय नव्हतं झालं. धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू दगा उडते बा. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ टप्पा पडल्यानंतर चेंडू एसटीकावर आदळला गेलाय. एसटीका उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गोलंदाज चिंतामण आहे आणि चिंतामणवर मात्र संघाची जबाबदारी दिली गोलंदाज हाताळण्यासाठी आणि कशा प्रकारे गोलंदाजी हाताळावं हे देखील चांगलं उदाहरण देखील पाहायला मिळतं ज्या चिंतामणच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दुसरा धक्का लागतोय चिखलोली ठाकूरपाडा संघाला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जर्सी क्रमांक 7 प्रदान केलेला रवी हिरवेला. अजून विचार केला तर तब्बल 21 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर व्यासपीठाच्या समोर असलेल्या मोठे चमचमते ट्रॉफ्या जणू या ट्रॉफ्या पाहावं आणि या ट्रॉफ्याच्या प्रेमात पडावं अशी देखील ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य अशी स्पर्धा जय श्रीराम क्रिकेट संघ वाऱ्याची वाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व चौथं आणि चौथ्या पर्वामध्ये मात्र चमचमते चांगल्या ट्रॉफ्या देखील पाहायला मिळत आहेत. बघा मित्रांनो ट्रॉफ्याचं वर्णन केलं तर तब्बल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी असेल 4 फुटाच्या असेल. 3 2 क्षमा असावे. चौथं जो पारितोषिक आहे ट्रॉफीचा तो देखील 3 फुटाचा असेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी घडतं काय. पहिला चेंडू जरूर विकेट आला. दुसऱ्या चेंडूचा विचार केला 2 धाव आला. त्यानंतर वाईट आला. त्यानंतर विकेट आला. त्यानंतर निर्धाव चेंडू आला. त्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि हा चेंडू बॅटच्या रिडिंग पट्ट्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक येताना चेंडूला उचल फेक करीन. त्या दरम्यान 2 धावा होत आहेत कंप्लीट. 2च्या समीकरणानं दाबलचा विचार केला तर दाबलक जाऊन पोहोचलं दादा. 2/5 या अंकावर जाऊन पोहोचते.
अजून विचार केला तर 18 चेंडू 34चं समीकरण. पाहता पाहता पहिलं षटक झालं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलं 5 या अंकावर. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. रिवाज अटॅक जितेश फलंदाज दुधार तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला जातोय. हा चेंडूचा विचार केला तर पांड्या गोलंदाजने पांड्याचं पाहायला गेलं तर पहिला चेंडू दमदार निर्धाव आलाय. 17 चेंडू 34चं समीकरण. या ठिकाणी फटका जरूर केलाय. चेंडू जाईल बोनबॉम्ब सीमारेषा बाहेर. क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र कॉम्पिटिशन नव्हता, अंदाज आला नाहीये. चेंडू सरळ बोनबॉम्ब सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. जर का या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं जर चेंडूवर नियंत्रण ठेवलं असतं, लक्ष ठेवलं असतं, अंदाज घेतला असता तर नक्कीच या चेंडूवर मात्र झेल प्राप्त झाल्या असती, यामध्ये मात्र शंका नाही आहे. परंतु तसं काही घडलं नाहीये. त्या ठिकाणी चेंडू वन बॉम्ब सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. धावफलक जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 9 या अंकावर. अजूनही 16-30चं समीकरण. या ठिकाणी फटका बॅट अँड बॉलचा देखील संपर्क होत नाहीये. मोठा फटका खेळण्याची संधी होती, मोठा फटका मारायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील पाहायला गेला तर निर्धाव आलाय. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एकदा मात्र भन्नाट वेगानं पूर्ण होते. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल का, या ठिकाणी नकार दिलाय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 10 धावा मात्र धावफलकावर लागल्या जातात. स्ट्राईक बर रवे. अजून विचार केला 14 चेंडू 29 धावांची गरज आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहायला गेला तर टप्पा पडल्यानंतर उचले मिळाली, त्यानंतर मात्र पाहायला गेला तर चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसाबा करतोय. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्क पर हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलं. एकदा पुन्हा होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, या ठिकाणी धोक्याची घंटा वाजेल आणि या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली जाते. फलंदाज होतोय बाद धावचिंच्या सायानं. क्षमासव बाद नाहीये. एस क्षमासव वन साइड. या ठिकाणी क्रीज सोडलं गेलं होतं. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 11 धावा. अजून विचार केला तर 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. पाहूया काय घडेल, काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल ठरवेल. ज्या ठिकाणी उरुवर येत 12 चेंडू आहेत. या ठिकाणी घडलं काय, पंताना लाईन पाहावी लागेल. इट इज अ वाईट खराब चेंडू. एका धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावर. अजून विचार केला तर धावफलकचा
अजूनही 12 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आहे. बॅटची इनसाइड एज होती. या ठिकाणी घडलं काही धावचीच्या सायने फलंदाज होतो. बाद क्रमांक लागेल तिसरं. बॅक टू द आउट रबी हिरबे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रामदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 11 चेंडू 27 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. रामदास गोलंदाज आहे. गोलंदाज मार्कवर. सत्तेश हा चेंडू चांगला आहे. 10 चेंडू 27 धाब्यांची गरज. या ठिकाणी बॅट इनसाइड एज. फटका पासला गेला होता. त्या ठिकाणी धक्का क्रमांक लागेल चौथं. बॅक टू द आउट जितेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर. पंचांना लाईन पाहावी लागली. सिटीची फाईट कबायत करण्याची संधी. दोन्ही हात समांतर रेषेत. 10 चेंडू आलाय करा. 52 धाब्यांना धावफलक जाऊन पोहोचेल. दादा 4 बाद 13 धाबा. या ठिकाणी घडलं काय. क्रिकेटचं पतन दांडी दांडी गुल केली जाते. या ठिकाणी पाहायला गेला तर धक्का क्रमांक लागेल 5. बॅक टू द आउट. रामदास 7 चेंडू 25 धाब्यांचं समीकरण येऊन ठेपलं. तिसरे षटक मार्गस्थ. अजून विचार केला तर अजून एक चेंडू उर्वरित आहे.
अजून विचार केला तर 7 चेंडू 25 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राज. आणि या पुढील देखील सामना देखील रंगत येईल. एका साईडला विचार केला तर ओलमन संघ, दुसऱ्या साईडला विचार केला तर स्टील ठाकूरवाडी संघ. 7 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहूया 7 चेंडू मध्ये 25 धाबा कव्हर केल्या जातील का, अटेंड केल्या जातील का. पूर्ण जबाबदारी असेल राजाना अमरवर. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. ओहो चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. धक्का क्रमांक लागेल 6. बॅक टू द ग्राउंड राज. ज्या कामासाठी राजला पाठवलं होतं ते काम देखील करता आलं नाहीये. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. पूर्ण जबाबदारी मध्ये पार पाडावी लागेल या अमर या खेळाडूला. कारण अमर हा खेळाडू अमरकडे देखील मोठे पदकी खेळण्याची क्षमता आहे, ताकद आहे. 6 चेंडू 25 धाब्यांची गरज. अभिनव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास उघडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 25-6 समीकरण. पाहूया काय घडेल काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल ठरवेल. सहा 25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभा राहायला गेलाय शायकुबर अमर. या अमरवर मात्र पूर्ण जबाबदारी असेल. जर सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी फटका जरूर करून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं 6 बाद 16 धावा. गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर रोहन. 5 चेंडू 23ची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. ओ बॅट इनसाइड एज. त्या ठिकाणी यष्टी रक्षक आहे चिंतामण शेंडे. त्यांच्याकडनं चुका होणार नाहीये देखील ठाऊक आहे. त्या क्रमांक लागतोय 7. बॅक टू दगाउट अमर बेंगाल. 7 धक्का देखील लागलं चिखलोली ठाकूरपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 99 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला फलंदाज राजू बसमा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं विचार केला तर राजू, दुसऱ्या साईडनं विचार केला तर रामदास. एक स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत. 4 ते 20 समीकरण. पाहायला गेलं तर सामना झुकला जातोय कासगाववाडी संघाकडं. परंतु अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू देखील चांगला आहे. फटका चांगला सजवलाय. चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेच्या बाहेर 4 धाबेसाठी. हा आलाय राजूच्या बॅट मधून चौकार. याच फटक्याची गरज होती परंतु काय का नसे या ठिकाणी चिखलोली ठाकूरपाडा हा संघ रणमिती चुकला जातोय. चुकीची रणमिती देखील पाहायला मिळते. नक्कीच ह्या अशा खेळाडूला जर लवकर पाठवला असता तर सामना फिनिश देखील केला असता. यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण पहिल्या चेंडूवर दमदार शॉट चौकार टोकलाय राजू बसमाना. हा फटका देखील चांगला आहे. ह्या चेंडूचा विचार केला ह्या चेंडूवर देखील सिंगल कंप्लीट होते. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चिखलोली ठाकूरपाडा हा संघ कुठेतरी रणमितीत चुकतोय. त्या रणमितीचं मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर कमतरता भासली जाते. हा चेंडू जरूर समोर सरळ रेषेत खेळून काढलाय. या चेंडूवर देखील सिंगल.
अजूनही सेफचा चेंडू उर्वरित आहे या ठिकाणी पूर्णपणे सामन्याची आव्हान काढले गेले कासगाववाडी संघाला हा फटका देखील चांगला आहे या ठिकाणी सामना जिंकला जातो कासगाववाडी संघाना विजयी संघाचं देखील आर्थिक अभिनंदन पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक आणि या सामन्याचा हिरो ठरला असेल तर तो खेळाडू कोणता असेल तो देखील तुमच्यापर्यंत आम्हापर्यंत कळला जाईल या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेलाय वडमेन्शी आर्मी ज्या फलंदाजानं ज्या गोलंदाजानं अक्षरशः या ठिकाणी या मैदानावर